परभणी जिल्ह्यात 2 दिवसांपासून संततधार पाऊस, शेतीचं नुकसान, मानमत वझर बस गेली वाहून काही गावांचा संपर्क तुटला। परभणी जिल्ह्यात रविवारपासून सुरू झालेल्या पावसाला प्रमुख नद्यांना पूर आलेला असून पुढे नाले ओसंडून वाहताना प्रथमच पाहायला मिळत आहेत। यामध्ये पालम तालुक्यातील जवळपास 14 गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला आहे। दुधना, पूर्णा, गोदावरी, करपऱ्या नद्यांना पूर आला आहे। गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लेंडी, गळटी नदी ओढ्याला पूर आलेला आहे आणि यामुळे जिल्ह्यातील एकूण 25 गावांचा संपर्क काही काळापुरता तुटलेला आहे। पाथरी तालुक्यातील मुदगल बंधाऱ्यात 97% पाणीसाठा। परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, पालम, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मानवत ओझर मुक्कामी बस गेली वाहून, जीवितहानी नाही। पाथरी तालुक्यातील खेडोळा येथे गावातील एक तरुण पुराच्या पाण्यातून वाहून जात असताना पाथरी तालुक्यातील खेडोळा येथे